ठेवायचे आहेत। चला आपल्याला 20 मिनिटे देण्यात आलेली आहेत, सामन्याला सुरुवात करायची आहे। जय हनुमान चषक 2026 ओरिजिनल पोर्टिकल संघटनेच्या माध्यमातून अर्थातच अंतर्गत ही खेळवण्यात आलेली स्पर्धा आपण लाखिवलीच्या मैदानावर पाहतोय। या ठिकाणी दोन संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहेत, अर्थातच जून अंदुरकी वर्सेस टेमगरपाडा। सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानामध्ये उतरते टेमगरपाडा संघाची आणि जून अंदुरकी संघातर्फे सांघिक पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज धनाजी। स्ट्राईकला आहे तो मात्र पंडित, नॉन स्ट्राईकला आहे तो संदीप। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पंच खून करतायत। सामन्याला सुरुवात होते, पहिला चेंडू पडतोय अंतिम फेरीतील पहिल्या इनिंग मधला, तो म्हणजे जून अंदुरकी संघाकडनं धनाजी यांचा पहिला चेंडू आमच्या समोर कक्षाच्या एंड कडनं। उजव्या एष्टीवरचा चेंडू मारण्याचा प्रयत्नामध्ये, परंतु उजव्या एष्टीला खूपच चेंडू बाहेर पडतोय। अवांतर धाव्याने टेमगरपाडा संघाची धावसंख्याचं खातं उघडलं जाते। अवांतर धावा वाईटच्या रूपाने मिळते आणि संघाची धावसंख्या होते बिनबाद 1। 4 षटकांचा सामना। धनाजी यांचा पुढला चेंडू, पुन्हा उजव्या एष्टीवरचा मारा सोडून देतो फलंदाज, पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू, पुन्हा अवांतर धाव वाईटच्या रूपाने चेंडू मिळतोय। खराब गोलंदाजी करतोय धनाजी जून अंदुरकी संघातर्फे। लगातार 2 चेंडू त्यांनी वाईट टाकलेले आहेत। मेगा फिनालेचा सामना। धनाजी यांचा पुढला चेंडू, आता मात्र अतिशय चांगला चेंडू हलक्यास खेळून काढण्याचा प्रयत्न करतोय। 1 धाव पूर्ण करतोय, खाते उघड करतोय तो सलामीचा सलामीवीर पंडित। पंडित खेळतोय एका धावेवर आणि टेमगरपाडा संघाची धावसंख्या होते नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 3। आता मात्र पहिल्या चेंडूला सामोरा जातोय संदीप। धनाजी यांचा पुढला चेंडू, यावेळेला मात्र हलकेस कट करण्याचा प्रयत्न केला जातोय, पॉइंटवर ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, रमत गमत धाव पूर्ण करतोय आणि 1 धाव पूर्ण ती होते अर्थातच संदीप याची आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र माघारी परततोय। या एका धावेबरोबर पंडित खेळतोय एका धावेवर, संदीप खेळतोय एका धावेवर आणि संघाची धावसंख्या होते बिनबाद 4। या ठिकाणी ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, ज्यांचा गावचा संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे, तो म्हणजे जून अंदुरकी गावचे नामांकित उद्योगपती आणि भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय अंकुशजी पाटील साहेब। यावेळेला चेंडू मात्र भिरकावून दिलेले बघायचा आहे, दोन्ही क्षेत्राच्या मधनं चेंडू सीमा पार जातोय आणि पहिल्या षटकाराने 10 धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते। धावसंख्या होते बिनबाद 10। भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य आणि जून अंदुरकी गावचे नामांकित उद्योगपती तथा जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपचे आमचे प्रमुख आधारस्तंभ सन्माननीय अंकुशजी रघुनाथ पाटील साहेब यांचंही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। त्यांच्या माध्यमातून या मंडळाला तब्बल 5000 रुपयाची देणगी आलेली आहे, मंडळ त्यांचा आभारी आहे। त्यांच्या समवेत जून अंदुरकी गावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, भारतीय विद्यार्थी सेनेचे सन्माननीय संदीपजी जाधव, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। धनाजी यांचा पुढला चेंडू, यावेळेला मात्र सुरेख मारण्याचा फटका केला, यावेळेला पंडित यांच्या बॅटच्या मधून जातोय, 1 धाव निघते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो, बघायचं आहे गडी बाद होतोय का, काय होतंय मैदानामध्ये, काय घडले बघायचं आहे। मात्र 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज। या 2 धावांबरोबर संदीपची धावसंख्या होते 9च्या घरामध्ये, त्याच्यामध्ये 1 षटकार आणि धावसंख्या होते बिनबाद 12। पंडित आणि संदीपच्या रूपाने सलामीची जोडी अतिशय चांगला किल्ला लढवत आहेत, पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करते ही जोडी, कारण येणारे फलंदाज आहेत त्यांना मनमुरादपणे फटकेबाजी करावी लागेल। धनाजी यांचा पुढला चेंडू, यावेळेला मात्र उजव्या एष्टीवरचा चेंडू गरंगळतोय, बाहेरचा क्षेत्ररक्षण जमिनी लगत मारलेला फटका, 1 धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र 2 धावा पूर्ण करतोय पंडित। या 2 धावांबरोबर पंडितची धावसंख्या पोहोचते एका षटकाराने 11 या धावसंख्येवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या होते बिनबाद 14। आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आणि तमाम प्रेक्षक वर्गाचं आणि ऑनलाईन द्वारे जोडलेल्या आमच्या हजारो प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। धनाजी यांचा पुढला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय। धनाजीचं मोठं षटक आपण या ठिकाणी पाहिलं, कारण की लगातार 2 चेंडू आपण वाईटच्या रूपाने पाहिले
यानंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय। भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच जून अंतुर्की गावचे नामांकित उद्योगपती आणि जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपचे आमचे आधारस्तंभ आदरणीय अंकुशजी रघुनाथ पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला तब्बल 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे। या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर भिवंडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेला तन मन धन अर्पण करणारे हे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अंकुशजी पाटील साहेब। उपस्थिती असते आणि जे सहकार्य करायचं असते ते सहकार्य सुद्धा केलं जाते। त्यानंतर संदीप जाधव अगदी लाखिवली गावावर आणि लाखिवली गावातील आई गावदेवी स्पोर्ट असू द्या, जय हनुमान स्पोर्ट असू द्या, त्यांच्या नेहमीच कार्यक्रमाला उपस्थिती हजेरी दाखवणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे जून अंतुर्की गावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे सन्माननीय संदीपजी जाधव यांना सुद्धा मायेची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातो। जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे। सांघिक दुसरा आणि पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज राम आणि तोंड देईल तो मात्र संदीप। उजव्या एष्टीवरचा चेंडू सुरेख मारलेला फटका, एक धाव निघते, बघायचंय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय का, त्या ठिकाणी पंबलिंग होते आपण पाहतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज संदीप। संदीपची धावसंख्या 3च्या घरामध्ये पोहोचते आणि संघाची धावसंख्या 16। चांगली सलामीची जोडी छान किल्ला लढवत आहे। आतापर्यंत 16 धावा झालेल्या आहेत। राम यांचा पुढला चेंडू, पुन्हा उजव्या एष्टीवरचा चेंडू पॉइंटवर ढकललेला आहे, एक धाव नक्की। चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण करतोय का बघायचं आहे, मात्र पुन्हा 2 धावा काही रोखू शकत नाही आणि फलंदाज मला ते वाटते पंडित सलामीचा सलामीवीर धावबाच्या रूपाने तंबूत परततोय का बघायचंय। अपील केली जाते, जोरदार अपील, मात्र अपील फेटाळून लावलेली आहे। चला फलंदाज बाद आहे त्या ठिकाणी। बघा या ठिकाणी जुना अंतुर्की संघाला पारितोषिक आलेलं आहे। भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपचे आधारस्तंभ आणि जुना अंतुर्की गावचे नामांकित उद्योगपती अंकुश रघुनाथ पाटील साहेब। जुना अंतुर्की संघाने फायनल जिंकली तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। क्या बात आहे, बक्षिसांची खैरात। यावेळेला पुन्हा पॉइंटवर ढकललेला चेंडू, एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी आणि आरामात धावा पूर्ण करतोय, 2 धावा पूर्ण करतोय नवीन आलेला फलंदाज अर्थातच तानाजी। पुन्हा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, बघायचं काय होतंय। फलंदाज बाद, दुसरा हादरा बसतोय बॅक टू बॅक या टेमगरपाडा संघाला। चला तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो, धाव काय होऊ शकले नाही, पंचांनी निर्णय दिलेला आहे। 2च धावा या चेंडूवर। तर 18 धाव संख्या होती, 18 एक बाद 18। आता मात्र गडी बाद होते का बघायचं आहे, पुन्हा चांगली चेंडू फेक म्हणावी लागेल आणि निर्धाव चेंडू जातोय, निर्धाव चेंडूने समाप्ती होते। जून अंदुर्की वर्सेस टेमगरपाडा जय हनुमान लाखिवली चषकाच्या अंतिम फेरीमध्ये या 2 बलाढ्य संघांनी प्रवेश केलेला आहे। 16 संघांमधून हे शेवटचे 2 संघ आपण या ठिकाणी पाहतोय। राम यांचा पुढला चेंडू, पुन्हा दिशाहीन गोलंदाजी बघायचं आपल्याला, फलंदाज बाद होतोय, प्लेड ऑन। दुसरा हादरा बसतोय टेमगरपाडा संघाला आणि धाव संख्या होती ती अर्थातच किती चेंडू बाकी आहेत पंच? 1 to go। धाव संख्या
आणि नवीन आलेला फलंदाज संदीप दर्शन उजव्या एष्टीवरचा मारा आहे, बघायचंय काय होतंय आणि दिशाहीन गोलंदाजी, खूपच चेंडू बाहेर पडतोय उजव्या एष्टीच्या आणि पंच घोषित करतायत की वाईट बॉलच्या या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या होते 2-21. टेमगरपाडा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मेगा फिनालेचा सामना खेळतोय टेंबिवली संघाविरुद्ध. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पुन्हा निर्धाव चेंडू जातोय आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. राम याच्या धावसंख्या झालेली आहे 21. राम याच्या गोलंदाज पृथक्करण आहे 1 षटक 0 निर्धाव. किती 7 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात आलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये धनाजी यांनी 14 धावा दिल्या होत्या, कुठेतरी धावा थांबवलेल्या आहेत. संकेत जाधव यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की आपण स्टेजवरती या. संकेत जाधव ज्यांच्या गावचा संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे आणि खेळतोय तो म्हणजे टेमगरपाडा संघाविरुद्ध. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात टेमगरपाडा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना धावा जमवते तो म्हणजे 21. गोलंदाजीसाठी येतो जितू, स्ट्राईकला येतो 1 डाऊनला आलेला तो म्हणजे तानाजीला खाते उघड करायची बाकी आहे. यावेळेला मात्र सुरेख चेंडू, फसवा चेंडू म्हणावा लागेल आणि निर्धाव चेंडू जातोय. जितू एक चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने धनाजींनी 10 धावा 14 धावा दिल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये राम यांनी चांगली गोलंदाजी केली 7 धावा आणि पहिला चेंडू निर्धाव टाकतोय तो म्हणजे जितू. आता मात्र तोंड देईल तो तानाजी. अजूनही खाते उघड करायची बाकी आहे तानाजीची. यावेळेला मात्र ब्लॉकमध्ये चेंडू होता, बघायचा आहे 1 धाव पूर्ण करतोय. एकच धावचं समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि सुरेख चेंडू फेक. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या होते 22. नेल्सन धावसंख्या झालेली आहे 2-22. इंग्लंडचे डेव्हिड शेपर्ड जे पंच जेव्हा नेल्सन धावा झाल्यानंतर आपल्या उजवा पाय उचलायचे, या ठिकाणी 2-22 टेमगरपाडा संघाची धावसंख्या. दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडू आहेत. जितू यांचा पुढला चेंडू. यावेळेला मात्र अतिशय सुरेख चेंडू मात्र चकवून जातोय, क्षेत्ररक्षकाला चकवून जातोय, यष्टीरक्षकाला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार बाईच्या रूपाने. त्यांनी ठेवलेले आहेत आजच्या या सायंकाळच्या सत्रामध्ये. त्या बरोबर काढत आहेत आमचे डीजे मास्टर आणि धावसंख्या होते चौकारणीशी 2-26. अंतिम सामना 2 बलाढ्य संघामध्ये होते. जे हनुमान चषक लाखिवली येथे ही स्पर्धा सुरू आहे. यावेळेला मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करतोय जितू. 5वी गोलंदाजी म्हणावी लागेल. निर्धाव चेंडू जातोय. आतापर्यंत जितू याने 4 चेंडू टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये 1 धाव दिलेली आहे. लेगबायच्या रूपाने चौकार आलेला आहे. चांगली गोलंदाजी जुन अंदुरकी संघाकडनं. जितू यांचा पुढला चेंडू. आता मात्र तोंड देईल दर्शनला सुद्धा खाते उघड करायची बाकी आहे. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय जितू. एक मात्र टर्निंग पॉईंट असं म्हणावं लागेल, इथं चांगली स्थिती म्हणावी लागेल जुन अंदुरकी संघाच्या बाजूने, कारण की दोन्ही फलंदाज आहेत आतापर्यंत 6 चेंडू खेळलेले आहेत. 6 चेंडूमध्ये दोन्ही फलंदाजाने 1 धाव काढलेली आहे. त्याच्यामध्ये बाईचा चौकार आहे. जितू अगदी 8 ते 10 पावलांचा रनअप आणि शेवटचा चेंडू. या षटकातील धावसंख्या होते 27. 2-27. तिसरं षटक सुरू आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि दोन्ही क्षेत्राच्या मधने चेंडू झेल होतोय का बघायचं आहे. झेल मात्र सुटतोय, जीवनदान मिळतोय आणि 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या होते 2-29. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टेमगरपाडा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या उभारतोय 2-29.
आणि आता मात्र शेवटचं षटक शिल्लक आहे, हाणामारीचं षटक आहे. या हाणामारीच्या षटकामध्ये हवाई यात्रा करावी लागेल. डीजे नक्कीच आज विवाह सोहळे मोठ्या संख्येने आहेत आणि हे गीत नाही नक्कीच रात्री 11 ते 12 दरम्यान वाजणार, यात तीळ मात्र शंका नाही. नवीन गोलंदाज येतोय विनायक, स्ट्राईक घेतोय ते दर्शन. विनायकाचा पहिला चेंडू, दर्शन पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेगला गरंगळतोय. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज दर्शन. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या होते टेमगरपाडा संघ, टीम टेमगरपाडा संघाची धावसंख्या 30, 2 बाद 30. हाणामारीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि या स्पर्धेमध्ये जर नाव कोरायचं असेल तर तुम्हाला चौकार षटकार पेश करावे लागतील, ते म्हणजे टेमगरपाडा संघाला. अजूनही 5 चेंडू शिल्लक, धावसंख्या 2 बाद 30. विनायकांचा पुढला चेंडू, तानाजी. आता मात्र खेळत तानाजी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू झेल होतोय का बघायचा आणि सहज सोपा सुंदर झेल पकडतोय आणि तिसरा हादरा बसतोय टेमगरपाडा संघाला. या ठिकाणी मात्र तिसरा हादरा बसतो टेमगरपाडा संघाला, तो म्हणजे तानाजीच्या रूपाने. आणि तानाजीची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीवर जातोय हरी जोशी. एक भिवंडी तालुक्यातील मोठं नाव म्हणजे हरी जोशी. छोटा पॉकेट बडा धमाका असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तोच हरी जोशी अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा तिसरा चेंडू खेळण्यासाठी आला होता आणि आता सुद्धा तो 4 चेंडू खेळण्यासाठी आल्याने त्यानेच सामना फिरवला होता. तोच हरी जोशी 4 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय ते मात्र बघावं लागेल. विनायकांचा पुढला चेंडू, हरी जोशी यांना अगोदरच्या सामन्यामध्ये टेंबिवली संघाविरुद्ध सहज सोपा विजय साकारला होता, तो म्हणजे हरी जोशी. आता मात्र चांगल्या धावा जमावाव्या लागतील खोऱ्याने. मात्र विनायक सारखा गोलंदाज समोर आहे. यावेळेला मात्र चेंडू पायावर आदळतोय, बघायचंय फलंदाज हरी जोशी यांची खेळी संपुष्टात आणि पहिल्या चेंडूवर मोठा हादरा. डीजे मध्ये थोडी निराशा. नवीन फलंदाज जातो हरी जोशी याची जागा भरून काढण्यासाठी प्रदीप. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेले आहेत. पंडित याने आपल्या संघाकरता एका षटकाराने 5 धावा केल्या. संदीप याने आपल्या खेळामध्ये 6 धावा केल्या. तानाजी याने 3 धावा, दर्शन याने 1 धाव आणि हरी शून्यावर तंबूत परतला आणि प्रदीप सुद्धा खाते उघड करायची बाकी. नवीन आलेला फलंदाज प्रदीप. विनायक आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेले आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर विनायक यांचा पुढला चेंडू. यावेळेला चेंडू हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेने, स्वतः चेंडूचा पाठलाग करतोय गोलंदाज. मात्र 2 धावा काय रोखू शकत नाही. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक होतोय का बघायचा आहे आणि फलंदाज बाद. 5वा हादरा बसतो टेमगरपाडा संघाला. क्या बात है डीजे मास्टर. डीजे मास्टर सुद्धा
गात आलेले आहेत आणि बघता बघता तू चल मै आया अशी परिस्थिती आहे टेमगरपाडा संघाची आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात धावा झालेल्या आहेत त्या 32. चांगली गोलंदाजी. नवीन आलेला गुरु जो फलंदाज आहे, बघूया गुरु यांच्या काय कामगिरी करतायत. विनायक यांचा पुढला चेंडू. आत्ताच आलेला फलंदाज तो म्हणजे गुरु पंचांकडून गाठ घेताना बघायचा पुढला चेंडू. वा वा भाई वा, अतिशय सुरेख फटका. या वेळेला चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव पूर्ण करतोय तो म्हणजे गुरु. या 2 धावांबरोबर चांगली चेंडूफेक म्हणावी लागेल आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि गुरु धावबादच्या रूपाने 6वा गडी बाद होतोय तो म्हणजे टेमगरपाडा संघाचा. 34 6 बाद 34. आपण पाहतोय प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक या ट्रॉफ्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ट्रॉफी व इतर बक्षिसे देऊन दिली जात आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर अशी बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत. ज्या ज्या दानशूर दात्यांनी आपलं तन मन धन अर्पण केलेले त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत आणि लाख लाख आभार व्यक्त करत आहे. आपण पाहतोय जय हनुमान चषक 2026 2 दिवसीय स्पर्धा लाखिवलीच्या या क्रीडा नगरीमध्ये कालपासून सुरुवात झालेल्या घमासान लढाई, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहिला आणि अंतिम सामना आपण पाहतोय तो म्हणजे झून अंदुरकी वर्सेस टेमगरपाडा. प्रदीप शेवटचा चेंडू या सामन्यातील आणि या इनिंग मधला. 34 धावा झालेले, 6 बाद 34. शेवटचा चेंडू. मोठा हादरा बसतोय का, एखादा फटका बसतोय का बघायचं. यावेळेला चेंडू चांगला फील्ड करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र सुखरूप घरामध्ये पोहोचतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघायचंय काय होते आणि 3 धावा पूर्ण करतोय तो म्हणजे फलंदाज. या 3 धावांबरोबर टेमगरपाडा संघाची धावसंख्या होते 6 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा. 38 धावांचं आव्हान आहे ते म्हणजे झून अंदुरकी संघासमोर. तर प्रत्येक षटका गणिक 9.50 ची सरासरी राखायची आहे. स्पर्धेमध्ये जर विजय संपादन करायचा असेल तर झून अंदुरकी संघाला 38 धावा कराव्या लागतील आणि या स्पर्धेवर जर नाव कोरायचं असेल तर टेमगरपाडा संघाने 38 पेक्षा कमी धावसंख्येमध्ये झून अंदुरकी संघाला बाद करावं लागेल. बघूया क्रिकेटमध्ये कुणाची जीत कुणाची हार होते हे 4 षटके संपल्यानंतरच आपण पाहणार आहोत. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टेमगरपाडा संघ 37 धावा झालेले, 6 बाद 37. 38चं टार्गेट आहे. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी नाहीये, सुपर ओव्हर आहे. चला टेमगरपाडा संघ कृपया लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी लवकरात लवकर. झून अंदुरकी संघ आपल्याला पारितोषिक आहे. जर आपण हा विजय संपादन केला तर भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य, झून अंदुरकी गावचे नामांकित उद्योगपती तथा जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपचे आमचे आधारस्तंभ आदरणीय अंकुश रघुनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला रोख रक्कम 10,000 रुपये देण्यात येणार आहेत. चला यानंतर पुढील 4 षटकामध्ये गेल्या 2 दिवसा अतिशय चांगलं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं. अगदी लाखिवली गावाचा एक उभरता आवाज प्रत्येक आपण टुर्नामेंटमध्ये पाहतोय. मी दीपक राऊत साहेबांना विनंती करेन की आपण स्टेजवरती या. खुशाबा पाटील दादा आपणासही विनंती असेल आपण या. काल सुद्धा आपण संघा समवेत होता. मी विनंती करतोय, एक ज्येष्ठ नागरिक आहेत झून अंदुरकी गावचे, खूप आवड आहे क्रिकेटची. धन्यवाद. आपण त्याच ठिकाणी बसणार आणि सामना पाहणार. चला हर्ष पाटील आपण या ठिकाणी या. चला हर्ष पाटील आपण या ठिकाणी यायचं. हर्ष पाटील गेले 2 दिवस अतिशय चांगलं समालोचन आपल्यापर्यंत आणि तोच आवाज आपल्यापर्यंत अंतिम फेरीमध्ये नक्कीच ऐकणार आपण.
कारण की जो मेहनत घेतो त्याला श्रेय देणं महत्त्वाचं असतं. आणि हर्ष पाटील, मी याला विनंती करेन की या 4 षटकांचा सामना आपण समालोचन करायचे तत्पूर्वी या ठिकाणी जुनांदुर्की गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक दीपक दादा राऊत साहेबांचं या ठिकाणी स्टेजवरती आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की आपला स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातो, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. जय हनुमान लाखिवली संघातर्फे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो. चला पंचांना विनंती करतो की सामन्याला सुरुवात करा. किती वाजले? 6:15 झालं असतील ना? 26. मग चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी दीपक राऊत साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान, त्यांना मायेची शॉल तसेच सन्मान चिन्ह आणि फुलांचा पुष्पगुच्छ देऊन या व्यासपीठावर आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करतोय. तर जाऊया आपण सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोली मंडमंद पावलांनी या ठिकाणी मैदानात उतरते आणि पहिलाच घे ना तू नंतर घेतो घे. हर्ष पाटील, ओव्हर टू हर्ष पाटील. मॅचच्या दिशेने जातो. पहिलाच बॉल वाडा शॉर्टकट करतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप थोडेसे बॅकफुटला गेले आणि त्यानंतर जागा बनवली कॉपी बुक स्टाईल मध्ये. पहिलाच बॉल मैदानाच्या बाहेर धाडलाय. आलाय पहिल्याच बॉलवर चौकार. 4 धावा. उपस्थित लाखिवली गावचे शिक्षक देखील आहेत आणि जर आपण विचार केला तर समालोचन सत्रामध्ये देखील मोठं नाव, कोणतंही लग्न कार्य असू द्या अथवा क्रिकेटची स्पर्धा असू द्या त्यामध्ये नेहमी अव्वल असणारे अर्थात राजेंद्रजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय. नरेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते माय शुभ देणारे शॉल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आपण इकडनं साहेबांना सन्मानित करतोय. खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित जुनांदुर्गी गावचे उद्योगपती अर्थातच संदीपजी जाधव साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग, कारभारीनं बॅक टू बॅकच्या 2 बॉलवर 2 बाउंड्रीज मारल्या तिकडनं. जबरदस्त बॅटिंग. आणखीन एक फटका जबरदस्त. दिलीप कारभारीचा क्लास. चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅकचा 3रा चौकार. सुखीर पाटील यांच्याकडनं दिलीप कारभारी यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक इकडनं जमा झाले. बॅक टू बॅकच्या 3 बॉलवर 3 बाउंड्री झालेत. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट आहे. ट्रेंडमार्क बॅटिंग. दिलीप कारभारी पॉवर प्लेचा क्लास. हा फटका इकडनं बॅटच्या आतमध्ये लागला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न अगदी सहजरित्या धाव पूर्ण केली आहे. टार्गेट जे ते 38 आहे आणि 38चा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता दीपक आणि दिलीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दीपक देखील एक जबरदस्त बॅटर आहेत. मी कारभार येते त्यांची बॅटिंग पाहिली होती. काय पिंच हिटिंगची भूमिका त्यांनी पार पाडली होती. हा फटका जबरदस्त मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. अगदी सहजरित्या आता दोन्ही बॅटर्स इकडनं 2 धावा पळून पूर्ण करतायत. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 15 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. या षटकातील अजून देखील एका चेंडूचं येणं बाकी आहे. हो हो हो, आडवा बॅटनं गुडगा वाकवलाय. बॉलला फेकलंय सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू निघून जाईल. एका टप्प्यानं सीमारेषा पार. आलाय दमदार. बॅटरच्या बॅटमधनं चौकार. जर जुनांदुर्गी टीमने या ठिकाणी विजय प्राप्त केले तर अंकुश पाटील यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आपण पाहतायत लाखिवली गावचे उद्योगपती अर्थातच लवेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत या स्पर्धेकरिता आपल्या सन्मान चिन्ह प्राप्त झालेत. लाखिवली गावचे पहिले इंजिनियर आपण पाहतायत. प्रेक्षक जल्लोष करतायत जुनांदुर्कीचे आणि जल्लोष का नाही करणार. मॅच पहा. जबरदस्त मॅच.
धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 19. चला वेल कमी खर्च करायचंय जुनादुर्गी टीम. 18 चेंडू आणि 19 ची गरज. चेतन राऊत यांच्याकडनं जर जुनादुर्गी टीम फायनल मारतीये तर बोकड देण्यात येईल. संध्याकाळची सोय. मैदानाच्या आतमध्ये सामना आता रंगतदार स्थितीमध्ये चाललाय. दबाव आलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवर पूर्णपणे दबाव. दर्शन कमबॅक करणार का की त्याच्या विरोधामध्ये बॅटर दिलीप पाटील, दिलीप कारभारी आपला क्लास दाखवणार. हा फटका जबरदस्त. ओव्हरचा एक कव्हर. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. गॅप मध्ये चेंडू चाललाय. 2 क्षेत्राच्या गॅप मध्ये चेंडू फरार. सीमा रेषा पार. आलाय चौकार. कम ऑन डीजे. आपण पाहता इकडनं चौकाराच्या मदतीने धावफलक आता 23 च्या घरामध्ये. या दरम्यान शेंडूर बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता परंतु मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीयेत. इकडनं धाव जर आपण पाहिली तर कोणती आली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये दीपक आणि दिलीपचं आक्रमण. जुनांदुर्कीच्या खेम्यामध्ये आनंदाचा माहोल. चला जुनांदुर्कीचे प्रेक्षक आवाज येऊ द्या. जबरदस्त बॅटिंग. हा फटका आडवा बॅटने एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण झालीये. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न चालवला गेलाय. धोकादायक. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केलीये. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते 2च्या मदतीनं. धावफलक जाऊन पोहोचलाय 25. 25 च्या घरामध्ये. आता इकडनं येणारे चेंडू 15 आणि धावांची गरज आहे. 15 चेंडू 13चं इक्वेशन. सामना आता एकतर्फा होत चाललाय. नेक्स्ट बॉल. इकडनं मात्र डावी एसटी. येस लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. पंचांचा डिसिजन आलाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल एकेरी धावेच्या मदतीनं. धावफलक 26. 26 च्या घरामध्ये. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कोण बनणार? जय हनुमान चषक लाखिवली. या स्पर्धेवर नाव कोणती टीम कोरणार? प्रेक्षक जल्लोष करतायत. एका बाजूने जुनांदुर्कीचे प्रेक्षक तर दुसऱ्या बाजूनं हा फटका. जबरदस्त टायमिंग प्रॉपर. एलिव्हेशन प्रॉपर आणि चेंडू गाठतोय सीमारेषेचं अंतर. 4 धावा चौकार. थँक्यू. चला जुना चेंडू द्यायचे. चला जुनादुर्गी टीम आपल्याला विनंती आहे की आपण वारंवार मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक न्यायचा नाहीये कारण मेगा फिनालेची मॅच आहे. त्या अनुषंगाने प्लीज धावफलकाचा विचार केला तर धावफलक 30 च्या घरामध्ये. आता इकडनं फक्त आणि फक्त 8 धावांची गरज. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टीम बनण्याकरता टीम शिवनेरी जुनांदुर्कीला इकडनं चमत्कारच करावा लागेल. टीम आपण पाहताय त्यांच्या विपक्षामध्ये टेमगर पाडाला कारण बॅटिंग जबरदस्त. सलामीची जोडी. एका बाजूने दिलीप दुसऱ्या बाजूने दीपक. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आउटस्टँडिंग इनिंग. नेक्स्ट बॉल बॅटची एज लागली. यशरक्षक प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. एक धाव प्राप्त होईल. एकापेक्षा जास्त काहीही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीनं आता इकडनं षटकाची होतीये समाप्ती. धावफलक 31 च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. येणारे चेंडू 12 आणि आता 7 ची गरज आहे. 12 बॉल 7चं इक्वेशन. चला टीम मीटिंग करायची नाहीये. फक्त गोलंदाज पुढे येईल.
चला मॅच ऑन करायची काय हरकत नाहीये. शेवटचे 12 बॉल, आता गरज आहे इकडनं 7ची. चला मॅच ऑन करायची आहे. चला 12 बॉल 7ची गरज. चला मॅच ऑन करायची. पहिलाच बॉल कट केला. शेंडू चला पॉइंट क्षेत्रामध्ये, डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एक धाव पूर्ण, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. मॅच अजून संपली नाहीये, कारण क्रिकेट असा खेळ आहे जो अनिश्चिततेने भरलेला आहे. कोणत्या क्षणाला काय होईल सांगता येत नाहीये. येणारे चेंडू 11. आता धावांची गरज आहे, ती म्हणजे 6. 11-6चं इक्वेशन. नेक्स्ट बॉल, फटका जबरदस्त आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. आता 2 धावा दूर. शिवनेरी जुनांदुर्की पहिल्या क्रमांकाच्या चषकापासून. इकडनं जुनांदुर्की टीमचं काय क्वालिटी प्रदर्शन आहे. पहिला दिवस अक्षरशः गाजवला, त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आता चॅम्पियन पदाकडे वाटचाल करतीये टीम. जय अंबे टेमगरपाडाच्या विरोधामध्ये कमालीचं प्रदर्शन. एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा हार या आयुष्यामध्ये कुणालाही मंजूर नसते. चला 2 धावांची गरज आहे. हा चेंडू आता चालला फाईन लेगला. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल रन. आता फक्त आणि फक्त एक धाव. चॅम्पियन पद इकडनं कोणत्या टीमच्या नावावर? इकडनं नाव तर पुढे आलंय. फक्त आणि फक्त एक धाव. आणि याच बरोबर या स्पर्धेवर नाव कोरलं शिवनेरी जुनांदुर्की, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. जय हनुमान चषक लाखिवलीच्या नावावर. लकी चॅम्प 12th मॅन आता खुश आहेत.